हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आणि रात रात वाजवत बसायचे. लोक म्हणायचे पागल येते बाहेरच येत नाही रूमच्या, पण ते पागल पण आज कामाला आलं. तेव्हा जर रूमच्या बाहेर पडून फिरत राहिले असते तर आज वाजवता आलं असतं का? ऐका, तुमच्या माहितीच तो सांगतो. महाराष्ट्रात भागवत कथेमध्ये हे सिंथेसायझर वाद्य पहिल्यांदा संतोष गुरुजींना सगळ्यात कोणत्याही कथाकाराला विचारा, ते संतोष देवकर हे नाव कीर्तनकाराला आणि कथाकाराला माहित नाही असा कथाकार नाही, आणि ज्याला माहित नसेल तो कथाकारच नाही. कथाकार ते आपल्या दाढी गिरी कमी पडल्या की ते वेगळं आहे की नाही, लक्षात ठेवा बरं का. पण हे पागल झाल्याशिवाय होत नाही ना, पागल व्हावं लागतं. मला भागवत शिकायचं तेव्हा मी कीर्तनकारा सुंदी सोडून दिल सगळं. आळंदीतून घरच्याला बी माहित नव्हतं मी वृंदावनला गेले. कीर्तन बंद केले, मोबाईल बंद करून टाकला आणि गेलो तिकडे. आणि तिकडे राहिल्यावर मग हे जमलं ना, पागल झाल्याशिवाय तुम्हाला काही भेटत नाही. मग कोणी पागल जरी म्हणलं तर ताण घ्यायचं का? लक्षात येते. भजन करत असताना लोक पागल बी म्हणतील, महाराज म्हणू द्या. महाराज म्हणले आम्हाला पागल म्हणले, पण आम्हाला त्याची सवय झालेली आहे. पागल म्हणले हे विशेष नाही, त्या पागल म्हणण्याचा परिणाम झाला नाही हे विशेष. चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात, मी असं ऐकलं. रस्ता चांगला असेल तर थोडा गतिरोधकचा त्रास सहन करावा लागतो. गतिरोधक येणारच ना चांगल्या रस्त्याने, आणि जो रस्ताच गतिरोधक आहे त्याला गतिरोधकची काय गरज आहे. आणि चांगल्या माणसाला विरोधक येतच असतात, बरोबर आहे का नाही. म्हणून कोणी पागल जरी म्हणलं तर टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्यांदा कोणी कोणाला पागलच म्हणायचं नाही. अन्यश दोष गुण चिंतन माशुमुक्त्वा, बाबा दुसऱ्याचे गुणदोष पाहणं सोडून द्या बाबा, असं म्हणतात ना. एखाद्या माणसाबद्दल जर आपण विनाकारण चर्चा केली ना तर त्याचं सगळं पाप आपल्या माथी लागत असत. कळतं का माझं बोलणं तुम्हाला? त्याचं सगळं पाप आपल्या माथ्यावर येत असतं. म्हणून कुणाचे गुणदोष करायचे नाही. म्हणतात का नाही, लक्ष देऊन ऐका. निंदकाचे घर असावे शेजारी, असं शाळेत शिकवलो बघा मी. निंदकाचे घर असावे शेजारी. कशामुळं? तो आपलं पाप बिना साबणाचं धुत असतो. निंदक निरे राखिये आंगन कुटी छबाय, बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय. महाराज म्हणतात निंदकाला आपल्या अंगणात घर बांधून द्या. म्हणून काही जण ट्रकवर टाकतात ना, जलनेवाले की दुआ, जळणाऱ्याचे आशीर्वाद, जलनेवाले की दुआ. लक्षात येते का माझं बोलणं? म्हणून निंदकाचं घर आपल्या शेजारी जर असलं तर आपल्याला पाप धुण्यासाठी दुसरं काही साधन करण्याची गरज नाही. म्हणून अन्यश दोष गुण चिंतन माशुमुक्त्वा, बाबा दुसऱ्याचे गुणदोष पाहणं सोडून द्या. आणि काय करा? सेवा कथा रसम हो नितराम पिबत्वम, तुम्ही कथेचा रस प्या. सेवा कथा रसम हो नितराम पिबत्वम. बाबा तुम्ही हा दशमस्कंदाचा पाठ करा. आणि ऐका, आत्मदेव नावाचा ब्राह्मण गोकर्णाचा हा उपदेश ऐकला आणि वनामध्ये गेला आणि भागवताच्या दशमस्कंदाचा पाठ केला. दशमस्कंद भागवतातला म्हणजे भागवताचा प्राण आहे. आणि त्या दशमस्कंदाचा पाठ केला आणि आत्मदेवानं उद्धार करून घेतला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आत्मदेवानं उद्धार करून घेतला. आता राहिली धुंदुली. आता धुंदुलीला लक्ष देऊन ऐका बरं का. धुंदुकारीने विचारलं, मैया बाबा जाते वेळेस तुझ्याकडे सगळं संपत्ती देऊन दिले असतील, सगळी संपत्ती तुझ्याकडे ठेवून दिली असतील, कुठं पैसे ठेवले, कुठं सोनं ठेवलं, लवकर सांग. ऐकताय ना माया? कुठं सोनं ठेवलं लवकर सांग. पवित्रम तिष्ठती ब्रूहि हानिशे लतयान चेत. कुठं पैसे ठेवले लवकर सांग, नाही तर तुला लाथानं तुडवी.
हानिशे लत्तया नचेत. लत्तया म्हणजे लात आहे. तुला मारेन, लाताने मारेन तुला, लवकर पैसे कुठे ठेवले सांग. आणि महाराज मग आता धुंदुलीला भीती वाटली बरं. मग धुंदुलीला केलेल्या कर्माचा पश्चाताप व्हायला लागला की अरे मी साधून दिलेलं फळ खाल्लं असतं तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. नंतर होतो ना पश्चाताप, होतो का नाही? पण पुन्हा पश्चाताप करून काय फायदा आहे? माय उगच बोलले मी त्यानं आणि त्याने मला रुमण्यानं हाणलं. नसतं बोलले तर बरं, बरोबर आहे का नाही? नसतं बोलले तर मार खाचा काय मला नसतं, बरोबर आहे का नाही? म्हणून पश्चाताप नंतर करतात ना माणसं, पण नंतर पश्चाताप करून काय होणार? म्हणतात ना अब क्या सोचे क्या होना है, जो होगा क्या होगा. अब क्या सोचे क्या होना है, जो होगा क्या होगा. अब क्या सोचे क्या होना है, जो होगा क्या होगा. पहले सोचा होता पागल, अब रोने से क्या होगा. अब क्या सोचे क्या होना है, जो होगा क्या होगा. धुंदुलीला आता केलेल्या कार्याचा पश्चाताप होत होता. अरे मी असं जर केलं नसतं तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. माया हो ऐका, धुंदुलीला सुद्धा मारलं कोणी? धुंदुकारी मारलं धुंदुलीला. सांग म्हणे पैसे कुठे ठेवले, मला दारू प्यायची. असे धुंदुकारी हाणतात का नाही म्हातारी? पैसे सांग कुठे आहे, दारू प्यायची मला. बघू नाही गॅस ही करतात ना आपल्या घरात पिणारे माणसं, काही बी विकतात महाराज आहे की. हे धुंदुकारीची सांगितलं लवकर कुठं पैसे ठेवले सांग. आणि महाराज हे धुंदुलीला वाटलं आता आपलं काही खरं नाही. आणि रात्रीच्या टायमाला घराच्या बाहेर पडली. ऐका बरं लक्ष देऊन. आणि घराच्या बाहेर पडली आणि अशी विहीर होती, अंधारी विहीर. त्या अंधाऱ्या विहिरीत पडली आणि तिचा अंत झाला. आत्मदेवाचा उद्धार झाला का? आत्मदेवाच्या जीवनात थोडा सत्संग घडला होता, आत्मदेवाचा उद्धार झाला. पण धुंदुली संशयित बुद्धी होती ना, म्हणून संशयित बुद्धीचा अंत अंधाऱ्या विहिरीतच असतो. म्हणून संशया उनी थोर आणि पाप नाही घोर. अनेक संसार फक्त संशयामुळे उद्ध्वस्त झाले. आणि जास्त संशय वृत्ती असते महिलांची. म्हणून माया हो आपल्या नवऱ्या बायांची संशय वृत्ती खूप असते. आणि याच्यामुळे घरात सारखे भांडणं असतात बरं का. घरात 90% भांडणं होण्याचे कारण फक्त संशय आहे, बाकी काहीच नाही. म्हणून याच्या बाजूला या जरा माना हलवायला आता पुन्हा जे करायचं तेच.
आता गण आशा करायला जस काहीचा नंबर नाही त्याच्यात, तू त्याच्यातली जे संशय बरोबर आहे का नाही? अहो कितीतरी डोळ्यानं पाहिले मी. आता माझे एक मित्र आहेत जे, त्यांनी मला सांगितलं म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात या विषयावर बोलत जा, कारण ते जेज असल्यामुळे त्यांच्या समोर रोज प्रकरण आहेत ना. बरेचसे संसार म्हणे फक्त संशयामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत ना. म्हणून मायावर संशय घ्यायचा नाही. आलं तरी थोडंफार काही लक्षात तर म्हणायचं नाही नाही माझा तुमच्यावर विश्वास. आणि यानं बी म्हणायचं सोनू तुझ्या मार भरोसा नाही का? हा विश्वास फार महत्वाचा असतो. नातं म्हणजे काय हो? नातं म्हणजे विश्वास, बाकी काय. नातं तुटलं म्हणजे काय झालं? विश्वास संपला. विश्वास संपला की नातं संपलं. आणि नातं घट्ट कोणतं असतं माहितीये का? जसं विश्वास चांगला आहे ना ते नातं घट्ट असतं. लक्षात ठेवा. संशयित बुद्धीचा अंत कसा झाला? धुंदुलीचा अंधाऱ्या विहिरीत पडून. म्हणून संशय घ्यायचा होय माया हो, संशय घ्यायचा. बोला बोला, संशय घ्यायचा. करण कबूल एकदा. संशय घ्यायचा नाही. आता माणसं खुश झाले बा, आता मोकळे झालो आपण. महाराजांनी फिट केलं सगळं. हा तुम्ही बी चांगलं राहायचं, संशयाला जागा द्यायची नाही ना, बरोबर आहे. म्हणून धुंदुली ही संशयित होती आणि संशयित असल्यामुळे तिचा अंत अंधाऱ्या विहिरीत पडून झाला. आता राहिलं कोण? गोकर्ण. गोकर्ण वनामध्ये निघून, गोकर्ण वनामध्ये तीर्थयात्रेला निघून गेले. आणि आता राहिला एकटा घरात धुंदुकारी. आता काय करावं? एकट्याला करमना. एकट्याला करमना म्हणून बाजारात गेला आणि 5 वेश्या घेऊन आला. बरोबर का? 5 वेश्या घेऊन घरी आला आणि त्या वेश्येला खुश ठेवण्यासाठी रोज कुठेतरी जाऊन चोरी करायचा आणि पैसे आणायचा. चोरी करायचा, पैसे आणायचा आणि त्या बायांना खुश करायचा. कारण बाया वेश्या कशाने खुश होणार? पैशाने खुश होणार. पैशाशिवाय काय त्यांना, बरोबर आहे का? पैशाने खुश करायचा. पण या 5 जणीने एक दिवस विचार केला, म्हणे बाई हा रोज कुठेतरी जाऊन चोरी करतो आणि आपल्यासाठी पैसे आणतो. पण एक ना एक दिवस याची चोरी पकडल्या जाईल आणि ईडी याच्या मागे लागल. मग बापाच्या इस्टेटीपासून आजपर्यंत सगळ्याचा ठाव ठिकाणा ईडीनं. ईडी केली माणसं महाराज, ईडीनं आहे. एक ना एक दिवस याला पकडल्या जाईल. आणि याला जर पकडलं ना तर मग नुसती याला शिक्षा होणार नाही, याच्या बरोबर आपल्याला सुद्धा शिक्षा भोगावी लागेल. म्हणून काय केलं माहिती? या 5 जणींना विचार केला. एक दिवस यानं मोठ्या टाका टाकला आणि भरपूर पैसे घेऊन आला. आणि पैसे घेऊन आल्याच्या नंतर बघा, लक्ष देऊन ऐका. 5 जणीनं विचार केला आता पैसे भरपूर झाले, म्हणजे आता एवढ्यात आपण आयुष्यभर जगू शकतो. मग आता याचं काय काम आहे? 5 जणीनं त्याला दारू पाजली. बरोबर का? दारू पाजली आणि दारू पाजून त्याला मारायला सुरुवात केली. 5 जणी मारत होत्या. म्हणून अजून सुद्धा एखाद्याला मारायचं असलं की दारू पाजतात. पाजतात का नाही? दारू पाजून मारतात ना. एखाद्याला भांडायचं जरी म्हणलं ना तर ते म्हणतं एक लावू दे, थांब. महाराज असू दे नाही तर गायक असू दे, तू सांग फक्त काय करायचं, आहे का नाही? दारू पाजतात ना. एखाद्याचा अंत करायचा असला की फुल पाजतात, दारू पाजतात. असे किती उदाहरण आहेत. दारू पाजली त्याला आणि 5 जणीनं मारायला सुरुवात केली. 5 जणीनं मारलं. ओरडायला लागला. आवाज बाहेर जाऊ नये. किंकाळ्या करत होता, ओरडत होता. एवढ्या किंकाळ्या करत असताना 5 जणीने विचार केला, ओरडायला लागला. हा एक जण गेली आणि तो ओरडत होता का नाही? ओरडत होता म्हणून चुलीमध्ये विस्तव आणले आणि विस्तव आणून त्याच्या तोंडात टाकले. तप्त अंगार समूहास्य तन्मुखे ही विचिक्षिपो. तप्त अंगार, तापलेले जे अंगार आहेत ना त्याच्या तोंडामध्ये टाकून बघितले. तापलेले अंगार त्याच्या तोंडामध्ये टाकले. त्याच्या तोंडामध्ये टाकून अग्नी ज्वाला ती दुःखेन व्याकुलो निधनम गतः. महाराज व्याकुळ झाला आणि व्याकुळ झाल्याच्या नंतर गत प्राण होऊन जागेवर खाली पडला. 5 जणीनं घरातच खड्डा केला आणि त्याच्यात त्याला पुरून टाकलं. असे कित्येक तरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. माणसाला मारून, परवा आमच्या गावाकडे तिकडे झालं ना, एकाला कनेरगाव ना, कनेरगाव वाढवणा, एकाला मारलं पोत्यात भरलं आणि पोत्यात भरून विहिरीत टाकलं. पण वर येईल म्हणून पोत्यात दगड टाकलं.
कारण ते वर आलं नाही पाहिजे ना, त्याला बांधलं, मारलं आणि त्या पोत्यात दगड टाकले आणि एका दुसऱ्या गावाच्या विहिरीत नेऊन टाकून दिलं मागं. ऐका, पण ते काही दिवसांवर आलं आणि त्याचा मेळ लागला आणि त्यांना पकडलं. लक्षात येते? कारण किती जरी चालाकपणा केला तर काही ना काही पुरावा माझा राहत असतो, लक्षात ठेवा. म्हणून 5 जणीनं त्याला पुरून टाकलं आणि महाराज म्हणतात त्या वेश्या सगळं धन घेऊन निघून गेल्या. ऐका, म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात अशा बायावर विश्वास ठेवू नये. वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारईचे पुणे येते याचे. पैसे संपले ना, मग किती जरी वेश्येला तो दिलेलं असलं ना, तिचं दार वाजवायला जायचं नाही, कडी सुद्धा वाजवायची नाही. महाराज म्हणतात ओळखणार नाही ती तुला की मला यानं आजपर्यंत किती पैसे दिले, नाही ओळखणार. लक्षात ठेवा. म्हणून अशा धनाच्या लोभी असणाऱ्या स्त्रियावर कधी विश्वास ठेवायचा नाही. धनाच्या लोभानं प्रेम करणाऱ्या स्त्रीवर कधी विश्वास ठेवायचा नाही. लक्षात येते माझं बोलणं? या 5 वेश्येने त्याला मारलं, धन घेऊन निघून गेला. आणि ऐका, असा मृत्यू झाल्यामुळं त्या धुंदुकारीला प्रेत योनीला जावं लागलं. पण गोकर्णाला कळालं आपल्या भावाचा असा अंत झाला. म्हणून गोकर्णानं त्याच्या नावानं काय केलं? गयेमध्ये श्राद्ध केलं. गयेमध्ये श्राद्ध केलं, त्याच्या नावानं पिंडदान केलं. कारण माणूस गेल्यानंतर पिंडदान केलं पाहिजे. पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्ज, पिटले पितराचे ऋण. आपण जन्माला आलो ना, आपल्यावर ऋण आहे. कुणाकुणाचं? देवाचं, संताचं, आई वडिलाचं, देशाचं, मातृभूमीचं, या समाजाचं. या ऋणातून मुक्त केलं पाहिजे का? आता हे देशाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे मिलिटरीचे की आपल्यावर देशाचं ऋण आहे ना, आपण काहीतरी देशाची सेवा केली पाहिजे. तसं आपल्या पूर्वजांचं आपल्यावर ऋण आहे. म्हणून माणसानं पितर, तर्पण, हे काय म्हणतात त्याला, ते पित्र केले पाहिजे. पित्र घालतात का नाही माणसाच्या नावानं? का? त्यांनी आपल्यावर ऋण केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या गोष्टी केल्या पाहिजे. आणि नाही केल्या तर मग त्या पितराचा आपल्याला त्रास होत असतो. म्हणून गयेमध्ये पिंडदान केलं. पण गयेमध्ये पिंडदान केलं आणि ऐका, गोकर्ण आपल्या घरी येतात. घरी आल्याच्या नंतर पाहतात तर काय, सगळ्या घराला जाळी लागलेली आहे. घराला जाळे लागलेले आहे. थोडस जाळे बाजूला केले, थोडं झाडून काढलं आणि गोकर्ण त्या अंथरुणावर तिथं झोपले. पण रात्रीच्या टायमाला काय झालं, तिथे एक वाघ आला. रात्रीच्या टायमाला तिथे एक वाघ आला आणि तो वाघ थोड्या वेळानं हत्ती झाला. थोड्या वेळानं हत्ती झाला. पाहतात न पाहता हत्ती झाल्याच्या नंतर तोच पुन्हा कोल्हा झाला, तोच पुन्हा कुत्रा झाला. वेगवेगळे रूप बदलायला लागला. गोकर्णानं विचारलं, कोण आहेस? त्याला बोलायचं होतं पण वाचा शक्ती नव्हती ना. त्याला बोलायचं होतं पण म्हणून भगवंता गोकर्णानं काय केलं बघा, आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर शिंपडलं आणि त्या प्रेत योनीत गेलेल्या धुंदुकारीला वाचा शक्ती आली आणि त्यानं बोलायला सुरुवात केली. अहं भ्राता तुदीयोऽस्मि धुंदुकारीति नामत, स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. दादा, अहं भ्राता, मी तुझा भाऊ आहे. लक्ष द्या माझ्याकडे. अहं भ्राता तुदीयोऽस्मि, मी तुझा भाऊ आहे. धुंदुकारीति नामत, माझं नाव धुंदुकारी आहे. ऐका बरं. गोकर्णाने विचारला, अरे तू या योनीला प्राप्त कसा झाला? तेव्हा धुंदुकारीनं सांगितलं, बाबा दादा, स्वकीये नैव दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. मी स्वतःच्या दोषामुळे ब्रह्मत्वाचा नाश केला. स्वतःच्या दोषामुळे. बरं का, आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडू नये म्हणतात ना. स्वतःच्या दोषानंच माणसाला सुख दुःख मिळत असतं. स्वकीय नैव दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. दादा, स्वतःच्या दोषामुळेच मी ब्रह्मत्वाचा नाश झाला आणि या प्रेत योनीला प्राप्त झालो. दादा, या प्रेत योनीतून मला मुक्त कर. अहो बंधू कृपा सिंधू भातुर मामा सुमोचय. दादा, मला या प्रेत योनीतून मुक्त कर. गोकर्णाने सांगितलं, अरे तुझी मुक्तता व्हावी म्हणून मी गयेमध्ये पिंडदान केलं तुझ्या नावाने. तेव्हा त्या धुंदुकारीने सांगितलं, दादा, अरे एक पिंडदान केल्यानं माझं काय होणार आहे? गया श्राद्ध शेती नापी मुक्तिर्मेन भविष्यती. एका पिंडदानानं नाही, माझ्या नावाने 100 जरी पिंडदान केले ना तरी माझं चांगलं होणार नाही. एवढं पाप केलेलं आहे. काही माणसं म्हणतात ना, महाराज आता माळ घालून काय होईल हो?
आता माळ घालून आपण जे नाही करायचं ते केलं ना, आता माळ घालून काय होणार आहे? पण होऊ द्या, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. नाही काय पाप केला असेल आपण करून करून, होय 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा जास्त काय? वाल्या कोळ्यांनी माणसं मारून सांत राजनं भरली होती म्हणतात. अपार पाप केले होते ना त्यानं, एवढे तर पापी आपण नाही ना. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. कशामुळं? वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले नारदाच्या संगतीत आल्यामुळं, देवाचं नाव घेतल्यामुळं. आपण तर एवढे पापी नाही येत ना, आपला उद्धार का होणार नाही? निर्णय घेतला पाहिजे. मला बदलायचंय, हा निर्णय माणसानं जीवनात घेतला पाहिजे. बदललं पाहिजे तर फायदा आहे. आता 7 दिवस कथा करायची आणि याच्यात 10-20 जळ माळ तरी झाली नाही तर मग फायदा आहे काही करून? पोरायला सगळ्यांना माळी घालायच्या शेवटच्या दिवशी. आपण 8च ती घातली होती. म्हणलं मी येतो, पण सगळे माळी घालावं लागते. म्हणजे काही अडचण नाही, मला मी या, आम्ही माळी घालाय रेडी आहे, ठीक आहे. आणि हे गरजेचं आहे ना, परिवर्तन होण्यासाठीच कीर्तन आहे. परिवर्तन नसेल तर कीर्तन काय फायद्याचं आहे? परिवर्तन गरजेचं आहे, लक्षात ठेवा. काही 6 दिवस येतील आणि 7व्या दिवशी म्हणतील बाईचा फोन आलता, लय अर्जंट काम होतं, मला काल्याला थांबताच आलं नाही, गेलो मी निघून. नाही ना, असं नाही या, लक्षात ठेवा. बदललं पाहिजे जीवनामध्ये. दादा स्वतःच्या अरे गया श्राद्ध शते नापी मुक्तिर्मेन भविष्यती. 100 जरी पिंडदान माझ्या नावाने केले तरी माझी मुक्ती होणार नाही. पण दादा या प्रेत योनीतून तुम्हाला मुक्त कर. गोकर्णाने सांगितलं तू आता इथून जा, मी तुझ्या उद्धाराचं काहीतरी साधन पाहतो. आणि ऐका बरं का, रात्र संपली, सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्याच्या नंतर गोकर्णानं सूर्यदेवाला नमस्कार केला. तुभ्यं नमो जगत साक्षी ब्रूहिमे मुक्ती हेतुकम श्रीमद्भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम गुरु. नमस्कार केला बरं का. 5 पंचायतन देवता आहेत ना, त्याच्यातली प्रत्यक्ष देवता म्हणजे सूर्यनारायण. आपल्याला रोज दर्शन होतं ते. बाकीचे देव जरी नाही दिसले तर हे देव दिसणार आहे ना, सूर्यनारायण देव दिसणार आहे का नाही? तुभ्यं नमो जगत साक्षी, हे जगत के साक्षी नारायण प्रभो, माझ्या भावाचा उद्धार कशाने होईल तुम्ही सांगा. तेव्हा त्या गोकर्णाला सूर्यदेवानं सांगितलं श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम कुरु. तुझ्या भावाचा उद्धार व्हावा असं जर तुला वाटत असेल तर काय कर, 7 दिवसाची भागवत कथा त्याला ऐकव. आणि मग असं सांगतात, लक्ष द्या, गोकर्णानं कथा सांगायला सुरुवात केली आणि धुंदुकारी कथा ऐकायला आला. मग धुंदुकारीला कशात बसवलं? वाळूचा आपलं बांबूचा हे पडलेला होता ना, बांबूचा तुकडा होता 7 गाठीचा, त्या बांबू मध्ये त्याला बसायला दिलं. आणि असं सांगतात पहिल्या दिवसाची कथा झाली आणि पहिली गाठ तुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ तुटली. तिसऱ्या दिवसाची कथा झाली, तिसरी गाठ तुटली. चौथ्या दिवसाची कथा झाली, चौथी गाठ तुटली. 6व्या-7व्या दिवसाची कथा झाली आणि 7वी सुद्धा गाठ तुटली. आणि 7वी गाठ तुटल्याच्या नंतर दिव्य रूप धरो जातो तुलसी दाम मंडितहा. त्याच्यातून दिव्य रूप धारण केलं कोणी? पिता वासो घनश्यामो मुकुटी कुंडलान्वितहा. लक्ष देऊन ऐका, प्रेत योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी 7 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर दिव्य रूप धरो जातो तुलसी धाम मंडितहा. सुंदर असं दिव्य रूप धुंदुकारीनं धारण केलं. आणि दिव्य रूप धारण केल्याच्या नंतर सांगतात भगवंताचं विमान धुंदुकारीला घ्यायला आलं. आणि भगवंताच्या विमानात धुंदुकारी बसली आणि विमानात जात असताना गोकर्णानं थांबवलं. गोकर्णाने देवाचं आलेलं विमान थांबवलं आणि सांगितलं भागवत तर सगळ्यांनी ऐकलं आणि तुम्ही एकट्या धुंदुकारीसाठी विमान कसं काय आणलं? लक्ष देऊन ऐका बरं का. तेव्हा त्या आलेल्या देवदूतांनी सांगितलं कथा तर सगळ्यांनीच ऐकली, पण श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संशय. प्रत्येकाचं ऐकण्याचं कारण काय वेगळं असेल, बरोबर आहे का? कोण कशासाठी ऐकायला आला असेल, कोण कशासाठी. कोणी महाराज कुठं चुकतो एवढ्यासाठी, कोणी कार्यकर्ते कुठं चुकतात एवढ्यासाठी, कोण काय कशासाठी आलेले असेल सांगता येतं का? बरोबर आहे का? प्रत्येकाचं ऐकण्याचं कारण वेगळं आहे ना. प्रत्येकाचं ऐकण्याचं कारण काय? श्रवणस्य विभेदेन
फलभेदोत्र संशया. कोण कशासाठी आला असेल, कोण कशासाठी. काही म्हातारे येऊन बसले कशामुळं, म्हातारीचा ताण. जाणवं तिकडं भागवत आहे काय, घरातच घुसत राहतात. बसले बिचारे येऊन. बोलणे खाल्ल्यापेक्षा आपलं भागवत ऐकलेलं बरं आहे का. प्रत्येकाच्या ऐकण्यामागचं कारण काही वेगळं असतंय. प्रत्येकाच्या ऐकण्यामागचं कारण काही वेगळंच असतं. एक म्हणे महाराज काय कीर्तन झालं म्हणे तुमचं आज. म्हणलं कसं काय. घरी झोपेच्या 4-4 गोळ्या खातो, झोप लागत नाही म्हणे, तुमच्या कीर्तनात आल्याबरोबर डोळा लागला. म्हणलं बरं आहे का. याच्यासाठी आला वेळ. कोण कशासाठी आला असेल, श्रवणस्य विभेदेन. कोण कशासाठी आला असेल सांगितलं. दुंदुकारीनं जशी कथा ऐकली ना, अशी कथा ऐकल्यानंतर विमाने तन मन आणि धन या सर्वांगानं कथा ऐकली पाहिजे. मग पुन्हा कथेचं आयोजन केलं आणि सर्वांनी तन मन धनानं कथा ऐकली आणि मग भगवंताचं विमान सर्वांना घ्यायला आलं. धन्या भागवती वार्ता, धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. महाराज म्हणतात सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रदा. धन्य आहे भागवत की कथा, धन्य आहे भागवताची कथा. अरे दुंदुकारी सारखा 1 नंबरचा पापी सुद्धा भागवत ऐकल्यानंतर त्याचा उद्धार झाला. आपण तर एवढे पापी नाहीये ना, आपला उद्धार होणार नाही याच्यात काय शंका आहे. गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे. आणि असं सांगतात सर्वांनी ही सुंदर कथा ऐकली आणि कथा ऐकल्याच्या नंतर सर्वांचा उद्धार झाला. महाराजजीला ह्या 4 भावंडाने सांगितलं म्हणजे महाराज सांगा, तुम्ही तर म्हणत होते ना प्रेतात्व्याची मुक्तता करत नाही. सांगा बरं, दुंदुकारी सारखा 1 नंबरचा पापी ज्यानं पाप सोडून दुसरं काहीच केलं नाही, त्याचा सुद्धा कथा ऐकल्यानं उद्धार झाला. तुमचा उद्धार का होणार नाही. अशी ही भागवत कथा आहे. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. सारखी ऐकत राहायची सारखी. कोणी म्हणाल काय ते भागवत, त्योच दुंदुकारी आणि त्योच गोकर्ण, त्योच हिरण्यकश्यप, तेच प्रल्हाद, त्योच प्रल्हाद. किती दिवस ऐकायचा बापा. आता तुम्ही तरी काय बदलता सांगा बरं. तेच घर, तेच दार, तेच टीव्ही, तेच फॅन, तेच म्हातार, तीच म्हातारी, तीच बायको, तेच लेकर, तेच डंगर, वावरातले बैल. बदलतं का काय. संसारातल्या गोष्टी बदलता येत नाही. एक म्हणे मला हे पारायण 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 किती दिवस करायचं. म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचा. आपण जोपर्यंत भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं असतं. आणि असं सांगतात की कथा ऐकल्याच्या नंतर सर्वांनी संकीर्तन करण्याचा निर्णय घेतला. स्वतः भक्ती माता त्या भगवंताच्या भजनात विराजमान झाली होती. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तया चोदव काश्यधारी विनाधारी स्वरसी स्वरकुशल तया राग करता भूत इंद्रो वादी मृदंगम जय जय सुखरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावभक्ता सरसर चनया व्यासपुत्रो बहुव. प्रल्हादानं विना सांभाळली. इंद्राने मृदंगावर थाप दिली. इंद्रो वादी ती मृदंगम जय जय सुखरा कीर्तने ते कुमारा. गंधर्वानं सुंदर असं गायन करायला सुरुवात केली. सुंदर असा आलाप गायला सुरुवात केली. आणि त्या आलापामध्ये गायनामध्ये ऐका, सनकादिकांना भजनाचा जास्त आनंद भजन जास्त करता येत नव्हतं म्हणून जय हो महाराज बलिहारी राधे राधे असं बोलून उत्साहवर्धन करण्याचा निर्णय घेतला. आणि सर्वांनी सुंदर असं संकीर्तन केलं. आपल्याला सुद्धा टाळी वाजून थोडं संकीर्तन करायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला बोला. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद
नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 हरि बोल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण राधे कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राम शंख गुरुजीने वाजवलं बरं का तोंडाने काय वाटेल त्याच्यातून वाजवा बरं एकदा हात लावू नका कशा ते संशय घेते तसंच वाजवा तुम्ही काळ्या करू वाजवा हा वा वा चांगलं चांगलं भजन केलं धन्यवाद असं सुंदर संकीर्तन ऐका आता जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा तेव्हा मस्त टाळी वाजून भजन करायचं आणि हा आनंद पुन्हा आहे का आता एक कथा झाल्यावर पुन्हा आहे का आनंद 7 दिवस हा आता 7 कायचे आता 5च 2 तर झाले आता 5 दिवस राहिले म्हणून जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्या असं ही कथा बघा प्रेतात्म्याची भक्ती ज्ञान वैराग्य तरुण होतं हे काल आपण ऐकलं आज धुंदुकारी सारखा पापी सुद्धा भागवत ऐकल्यानं तरुण जातो मग आपण करणार नाही याच्यात काय नवल आहे पण ही कथा फार पवित्र अशी कथा आहे महाराज मग ही कथा ऐकण्याचे नियम असतील ना सांगतो नियम ऐका सरळ बसा जरा नियम ऐका कथा करत असताना सुंदर असा मंडप असावा मंडप आपला चांगलाच आहे हे नियम आहे ते जगा प्रशस्त असं स्टेज असावं आपलं स्टेजही छान आहे सुंदर फुलांनी आंब्याच्या डाळ्यांनी केळीच्या पानांनी मंडप सजवलेला असावा पोरायनं ते बी सजवलेला आहे एकदम सुंदर सजवलेला आहे टाळ्या वाजवा एकदा जोरदार शंकर
फाट्यावरच माणूस फ्रेश होऊन जातो महाराज. बॅनर तिथं पाहिले, कमान पाहिली, आत आले झेंडे वगैरे, असं सुंदर तयारी उत्साहानं केली पाहिजे. दुसरी गोष्ट, कथेला यजमान असावे. आपले यजमान आहेतच. यजमान कथेला असावे. सुंदर एखादा वैष्णव सांगणारा असावा, जो सांगण्यामध्ये निपुण असावा. त्यानं सांगितल्यानंतर लोकांना झोपलं पाहिजे असं सांगणारा असावा. बरोबर का नाही? तो सांगितल्यानंतर लोकांनी आवडीनं त्याच्या अगोदर येऊन बसलं पाहिजे असं सांगणारा असावा. ऐका, निदान 7 दिवस पर्यंत ऐका बरं, लक्ष देऊन 7 दिवस पर्यंत भरपूर दान धर्म करावा. जेवढा आपल्याला दान धर्म करता येईल तेवढा दान धर्म करावा. म्हणून आता एक पोरांनी कथा करायचा, सप्ताह करायचा निर्णय घेतला. आपण सगळ्यांनी याला दान सपोर्ट मदत करायची. न म्हणता आणून द्यायचं, आणि इथं नाही आणून दिलं तर दवाखान्यात देणं लागेल. त्याच्यापेक्षा इथं द्या. भरपूर दान धर्म करावा. मग कोणी गोदान करा, कोणी भूदान करा. गायी दान पहिलं करायचे. गायी दान, जमीन दान, म्हणून मठायला भरपूर जमिनी आहेत पहिल्या. भूदान, गोदान, भूदान, वस्त्रदान, कोणी कपडे दान करा. जे जे करता येईल ते करा. मी नियम सांगतो, हे माझं काम आहे. कोणी वस्त्रदान करा, कोणी सुवर्णदान करा, सोनं दान करा. हे आपल्याला दानातच आलेलं आहे, दानच दिलेलं आहे एकाने, आहे का नाही? आता हे ब्रेसलेट झालं, बोटरी कमी आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे की नाही? कुणाला दान करायचं असेल, काय बाय म्हणतील महाराज करा वाटतं पण पैसे नाहीत. मुद्दा म्हणे मोडून त्याची अंगठी करे एखादी, त्याच्यात काय अवघडे मनात असल्यावर काय होत नाही महाराज. दान धर्म करा. गोदान, भूदान, वस्त्रदान, सुवर्णदान, आणि हे जर कोणतंच दान जमत नसेल तर अन्नदान. अन्नदान सुद्धा केलं पाहिजे. अन्नदान करा. आणि कथा 7 दिवस पर्यंत ऐका. 7 दिवस पर्यंत खोटं बोलायचं नाही. तसं तर कधीच बोलायचं नाही, पण निदान 7 दिवस पर्यंत खोटं बोलायचं नाही. 7 दिवस पर्यंत लसूण कांदा खायचा नाही. ज्याला जे जे नियम पाळणं होतील त्याने ते पाळा. 7 दिवस पर्यंत लसूण कांदा खायचा नाही. 7 दिवस पर्यंत गादीवर झोपायचं नाही. भूमिशयन करायचं. एखादी घोंगडी टाकायची आणि त्याच्यावर झोपायचं. 7 दिवस पर्यंत भांडण करायचं नाही. मग 8व्या दिवशी हो द्या, असं का अजिबात नाही. भांडायचं कधीच नाही, पण निदान 7 दिवस पर्यंत तरी भांडायचं नाही. कारण भांडणाराचा अंत कसा होतो आपण पाहिलं का नाही? लक्षात ठेवा, भांडायचं नाही. 7 दिवस पर्यंत लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. 7 दिवस पर्यंत भांडण करायचं नाही. शक्य असेल तर 7 दिवस पर्यंत उपवास धरून कथा ऐकायची. नाही उपवास जमत तर 7 दिवस पर्यंत तूप पिऊन कथा ऐकायची. तूप पिऊन बर का. नाही तुपानं जमत 7 दिवस फळं खाऊन कथा ऐकायची. नाही फळं खाऊन जमत एक भुक्तम नवा भाव्यम, एकदा जेवायचं पण कथा ऐकायची. नाही एकदा छान जमत 2दा जेवा पण कथा ऐका. नाही 2दा छान जमत 3दा जेवा पण कथा ऐका. नाही 3दा छान जमत ताटच गळ्यात बांधून आणा. खात खात का होईना ऐका, आपल्याला प्रॉब्लेम नाही. खात खात का होईना कथा ऐका. कथा ऐका हाच नियम सगळ्यात मोठा आहे. बसायचं असेल तर कसं बसा, शक्यतोवर पद्मासनात बसा. पद्मासनात नाही जमलं मांडी घालून बसा. नाही मांडी घालून जमलं थोडा पाय मोकळे सोडून बसा. नाही मोकळे पाय सोडून जमलं पाय लांबून बसा. नाही पाय लांबून जमत गादी टाकून झोपून ऐका, पण ऐका. नियम हाच, फक्त ऐकणं. हे बघा इकडं मस्त टेकन देऊन. आता काय एवढा वेळ बसायची सवय नसते ना. आता मलाच त्रास होतो, तुम्हाला काय सांगायचं, पण मला हालता येत नाही. तुम्हाला मोबाईल आहे का नाही? लक्षात येतं का? आसन असं असावं की जेणेकरून त्या आसनात मन नाही गेलं पाहिजे. आता बऱ्याच म्हाताऱ्या माणसाला गुडघ्याचा त्रास असतो. मग महाराजांना म्हणायचं का मांडी घाला. अरे घरी जातील निघून, बसू दे बसले तर बसले, जसे बसले तसे बसू द्या. फक्त कथेत मन असलं पाहिजे. तुम्ही मांडी घालून बसा. आता म्हाताऱ्या माणसाला त्रास होतो गुडघ्याचा, मग ते बसू शकतात का 3 तास मांडी घालून? नाही. मग काय नाही, चूल केली तरी प्रॉब्लेम नाही. पायाची चूल करून बसतात ना, असं आहे की नाही? तसं बसलं तरी अडचण नाही. कसं बी बसा पण कथा ऐका. किती वेळ बी जेवा पण कथा ऐका.
कथा मात्रैक जीवन. बस नियम सगळ्यात मोठा आहे कथा ऐकणे. कथा ऐकणं हा सगळ्यात मोठा नियम आहे. मध्ये मध्ये संकीर्तन आल्याच्या नंतर भजन, हाताने टाळी वाजून मुखानं भजन म्हणा. वाटलं कुणाला उभं राहून नाचावं त्यानं बिनधास्त नाचा. तुम्ही आस्था चॅनल पाहता ना टीव्हीवर, आस्थाची आस्थाच नाही तुम्हाला, आस्था चॅनल पाहता का नाही? त्या आस्था चॅनल वर भजनाचा आनंद घेतात बघा नाचून. आपल्याला वाटलं मध्ये मध्ये भजन आल्यानंतर नाचावं, त्यानं बिनधास्त नाचा, भजन करा, संकीर्तन करा आणि ही कथा आपण ऐकायची. हे कथेचे नियम आहेत आणि उद्या आपल्याला पुन्हा कथेमध्ये प्रवेश करायचा आहे. हे झालं आज कालपासून भागवत महात्म्य आणि कथेचे नियम. उद्यापासून मूळ भागवतामध्ये प्रवेश. 7 दिवसात मला जेवढं सांगणं होईल मी तेवढं सांगणार आहे. उड्या मारणार नाही मी, काही उक्त गाव दड घेतलेलं नाही. मला ज्याच्यात आनंद वाटला ते मी सांगत चालणार आहे आणि मग पुन्हा नुसता उल्लेख करून आपण पुढे जाऊ शकतो आहे का. पण आजची कथा या ठिकाणी आपली विराम घेणार आहे. बरोबर 3 वाजायला 3 मिनिटं कमी आहेत आहे का नाही. 3ला आपण वेळेत थांबायचंय. म्हणून सगळ्यांनी आता संकीर्तन करायचंय. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक संदेश सगळ्यांना द्यायचा आहे. काय संदेश आहे आपला कथेचा रोजचा संदेश? आपल्याला कुणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण आपल्या हातून कुणाचं वाईट होणार नाही याची काळजी घ्या. आपल्याला चांगलं बोलता आलं नाही तर बोलू नका, पण वाईट बोलून कुणाचा अंतकरण दुखू नका. आपल्याला कुणाला घर बांधून नाही देता आलं तर चालल, पण असलेलं झोपडं जाळू नका. आपल्याला कथा ऐकायला यायला नाही जमलं तर येऊ नका, पण ऐकून गेलेल्याला शिव्या देऊ. कळलं का माझं बोलणं? ऐकून गेलेल्याला शिव्या देऊ नका. आपल्याला वर्गणी नाही देता आली तर देऊ नका, पण देणाऱ्याला अडवू नका. का म्हणजे सत्य कर्म व्हावे काय कातदिया भय नरका जाणे. म्हणून आपला हा संदेश. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कर मत रहना. म्हणा म्हणा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम आगे बन कर मत रहना. आगे बन कर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो, नहीं
मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.